मला लय सॉरी वाटते ग. आता काय करू? आउटगोईंग चालू आहे ना तुझ्या फोनचं? हा मग मग विचार कसला करत बसलीस? लाव की त्यांना फोन आणि तुला किती वाईट वाटते हे मला सांगण्यापेक्षा त्यांना सांग. मनव तुझ्या हिरोला. मोने, मला ठाव आहे संजय तुमच्यात ते रोमॅन्टिक वाला काही नाही, पण तुम्ही दोस्त होता तेव्हा सॉरी म्हणायचंच की नाही? आणि संजय, सॉरी असलेल्या माणसानं येत आपल्या माणसाला सॉरी म्हणलेलं बरं असतंय बघ. कळतंय का तुला? नाही उचलत आहेत. परत एकदा ट्राय करून बघ बरं. हे बघ, जरा दमानं घे. ते कामात असतील नाहीतर रागवलं तरी असतील. पण मी काय म्हणते, ते उद्या तुला घ्यायला येणार आहेत की नाही, मग फेस टू फेसच सॉरी म्हण. विनंती कर, नाक रगड. येळ आली तर एखादं गाणं बी म्हण विनंतीवरचं. काय मोने असं संजय, तो माणूस लई चांगला आहे, तुला समजून बी घेईल. हा, अहो मालक, धनी, अहो ऐकताय? कसं फसवलं? डिक्ट संजू सारखा आवाज काढला की नाही? संजूला पाहत होतास का रे स्वप्नात? असं वाटलं का की स्वप्नातली संजू एकदम समोरच येऊन उभी राहिली? काय रे? नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. ए रणजित, हनीमूनला कुठे जाणार आहेस? म्हणजे बर्फातल्या ठिकाणी जाणार आहेस का फुलांच्या बागा असणाऱ्या ठिकाणी जाणार आहेस? ए रंजा, अरे सांग ना, कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? पटकन सांग, कुठे न्यायचंय? कुठे? बेबी मावशी, स्टॉप इट यार. रणजित, सॉरी, मी असं ओरडायला नको होतं. तू का सॉरी? अरे मीच अति केलं. काय झालं बाळा? काय चुकलंय? काय हुकलंय का तुझं? बेबी मावशी, बरं चाललं होतं ना ग माझं. काय गरज होती हा लग्नाचा गाठ घालायची? मनासारखं काम आहे, कामात आनंद आहे, सुख आहे. हे लग्नाचं काय आलं मध्येच? आबासाहेब गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत लग्न करा, नाहीतर 3 वर्ष करता येणार नाही. अरे बाळा, ती प्रथा असते. अरे पण थांबलो असतो ना मी 3-4 वर्ष. काय गरज होती आत्ताच करायची? बरं, स्वरांगीला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तरी तिला करायला भाग पाडत होते. बरं, ती गेली पळून, पण मी कारण नसताना संजूला अडकवून बसलोय ग. उगाच एका गोळातून दुसऱ्या गोळात, तिसऱ्या गोळात असं अडकत चाललोय. हे बाबा, अरे सकाळी तर चांगला होतास, काय झालं आता?
बेबी मावशी मला कळलंय. संजूचं माझ्यावर प्रेम नाहीये. रंजा, तुझं आहे ना तिच्यावर प्रेम? म्हणजे माझी मानसिक तयारी आहे ना हे नातं स्वीकारण्याची. पण म्हणजे मी असं नाही म्हणालो ना की म्हणजे की म्हणजे काय चाललंय? म्हणजे मी आणि मग मी. अरे असं का करतोयस? हे बघ, 72 घंट्यापूर्वी तू तिचा होणारा दाजी होतास आणि आता अचानक नवरा झालास. अरे तिला येळ दे. हा, आणि नवरा बायको म्हणून तुम्ही असं कितीसा वेळ घालवलाय? अजिबातच नाही ना. लहान आहे रे ती पोर, तरी समजुतीने घेतलं तिने सगळं. प्रेम काय असं नसतं रे लगेच व्हायला. त्याला वेळ द्यावा लागतो, फुलावं लागतं ते. हे काय असं आहे का की एक झाड लावलं पटकन की लगेच फळाची आणि फुलाची अपेक्षा केली बघ? असं नसतं रे. प्रेम निर्माण व्हावं लागतं, फुलावं लागतं, आणि त्याच्यासाठी तू आणि ती एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवला पाहिजे, तरच हे होतं. या नात्याला जरा वेळ दे, तिला पण आणि स्वतःला पण. नाही बेबी मावशी, मी चुकलोय. पण मी आता ठरवलंय. आता काय ठरवलंस? हेच की इथून ट्रान्सफर घेईन आणि संजूला सोबत घेऊन जाईन. मला असं वाटतं मी माझा निर्णय लादलाय तिच्यावर. तिची इच्छा नसताना मी तिला लग्नासाठी भाग पाडलाय. म्हणूनच मग तिकडे जाऊन आम्ही सेपरेशनचं बघू. रणजितराव, गाडी लेट सुरू करा तुमची, घाई होतीये. नाही बेबी मावशी, तिला तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगू देत ना. संजू खूप हुशार आहे, तिला तिची काही मतं आहेत. बघ, मी उगाच तिला अडकून नाही ठेवणार. काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? आज घरच्यांची डोके फिरली आहेत का काय? का हवामानात काही बदल झालाय? एक तर आधी त्या राजश्रीने डोकं खाल्लं, आता तू. अगं बेबी मावशी, पण चुप. तू ठरवलंयस ना? मग बेबी मावशी काय सांगणार आहे तुला? हा, मी आणि माझी रम्मीच बरी बघ. मी जाते रम्मी खेळायला. संजय, झोपली नाहीस वय ग बाई? संजय, काय खोळीबिळी झालीस का काय? अगं अशी लंकेची पार्वती कशा पाय झालीस? अगं आता ढाले पाटलांची सून आहेस. ही तर मी ढाले पाटलांची सून नाहीये, तुझी आणि डॅडींची आडगी पोरगी. ढाले पाटलांची सून नाही. मला लय गरमी होती, गळ्याला आवडल्यासारखं होतंय ते एवढे दागिने चढवून. मी हाय ना तुझी पोरगी, मग इथं राहू दे की मला मोकळं.
ही तर कशाला मी ते दागिने घालून उगाचच मिरवू. अगं तसं नाही ग, सौभाग्याचं लक्षण आहे ती. अगं पण मग मी मंगळसूत्र घातलंय की, ते कुठं काढले? ही तर मी फक्त तुझी पोरगी आहे, मला तेच राहू देतात. बर अगं जा, जाऊन आराम कर जा. हं? जा. संजय, काय झालं ग? अगं काय झालं? आई, काल त्यांनी मला त्यांची म्हणजे आमची खोली दाखवली आणि ती खोली दाखवत असताना ते म्हणले की हे बघ, माझ्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे श्वास आणि दुसरं सत्य. असं असेल तर मला त्यांच्याशी कधीच खोटं नाही बोलायचंय ग. मी आता त्यांना जाऊन सांगणार आहे की मी 18 वर्षाची नाहीये, मग त्याचे व्हायचे ते परिणाम होऊ देत. पण मला त्यांच्याशी खोटं नाही बोलायचं कधीच. संजूबाई, अगं मी आहे तुझी. 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलंय मी तुला. मला ठाव आहे तू लई साप मनाची आहेस. हे असले छक्के म्हणजे नाहीच जमत तुला. तुझ्या डॅडींनी जेव्हा हे केलं ना, तेव्हा मला ते बिलकुल पटलं नव्हतं बघ. पण आता ह्या घडीला खरं सांगून तू काय कमावणार आहेस आणि काय गमावणार आहेस ह्याचा जरा एकदा विचार कर. कारण आता तू फक्त आमची पोरगी नाहीस, तर ढाले पाटलांची सून बी आहेस. अगं पण मला या खोट्याचं वजन नाही पेलवते. ती पेलवतच नसतंय साप मनाच्या माणसाला. पण संजय, आपण जी काय खोटं बोललोय त्याने कुणाचं नुकसान तर झालेलं नाही ना. आणि 4-6 महिन्याचा तर सवाल आहे. 4-6 महिन्यांनी तू 18ची होशील. मला मान्य आहे माणसाने खरंच बोलावं, पण व्यवहाराच्या दृष्टीने बी बघावं लागतंय ना. तुझ्या डॅडींच्या चुकीने तू चिखलात पडलीस, पण आता नको ती हालचाल करायला गेलीस तर त्यातच रुतशील. चला 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 चला, एकदम मजा आहे. येस काय? येस. अहो सांगा की. अहो, तुमच्या आवडीचं आईस्क्रीम आणलंय. काय हो, ही एकदम अचानक आईस्क्रीम? ते तुझ्या ताईला डोळे लागलेत, ते पण आईस्क्रीमचे. काय बाई, ह्या पोरीचं काय आजच डोळ आहेत बघा. बर जावई बापू, एक चमचा भरच द्या तिला. अहो पण तिनं ते ऐकायला पाहिजे ना. काय झालं नाही ऐकायला? 2 जीवांची आहे, मधल्या जीवाला जरा लईच जपाय लागतंय. तुम्ही जरा खवळूनच सांगा तिला. आणि मी काही येत नाही बर का. हा, अहो माझ्या जरा घशात खवखव आहे. संजय आहे की, ती खाईल. जा संजय जा. चला संजीवनी बाई, या 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 या. संजय, मी जी काय बोलले त्याचा जरा बारकाईने विचार कर. वाटलं तर परत एकदा बोलू आपण. हम्म? हो, किसती थंडी वाजती, करा की काहीतरी. आता काय करू? एक मिनिट. हर, चल चल चल. हाय का गेली. असल्यात पण तुम्हाला जोक सुचतोय व्हय? अय्यो, दातात एकदम सरळ केलं बघा. आता मग खाऊ नको. हा, असं कसं खाऊ नको? मी काय करते,
आज जाते पाय शेकत या आईस्क्रीमचं मिल्कशेक बनवून खाते. तुमचं चालू द्या. तू येते का? नाही नको, तू जा, मी बसते थोडा वेळ. शिस्तीत. हो. मग काय संजीवनीबाई रणजितराव ढाले पाटील, काय मग कसं चाललंय? दाजी, मी सकाळी आल्यापासून बघतीये, तुम्ही एकदा पण मला संजू बाबा नाही म्हणले. अगं बाई, आता तुझं लगीन झालंय. ढाले पाटलांची सून आहेस तू. आता सगळ्यांच्या समोर तुला कसं म्हणणार मी संजू बाबा? हे आईस्क्रीमच लावेन बघ आता तुमच्या तोंडाला. लगीन होते नाही तर काय पण होते, तुम्ही मला संजू बाबाच म्हणायचं. दाजी, संजू बाबा, साजिरी ज्यावेळी पोटूच्या हे मला समजलं ना, तेव्हा मला वाटलं की मला मुलगीच व्हावी. त्याच्यासाठी मी मुलींची नावं पण काढली. पण काल तू लग्न होऊन जाताना काळीच शिरलं बघ माझं. आणि मनात वाटलं की मला जर पोरगी झाली तर मला सोडून जाण्याचा असा प्रसंग माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा येणार. असंच करा तुम्ही, नुसतं रडवतच राहा मला. सॉरी. जावा तिकडं. घ्या, हे आईस्क्रीम पण संपले. माझ्याकडे आहे ना, हे घे. यात एकच घास आहे, घ्या. रडतेस एवढ्यासाठी? आ? बस क्या संजू बाबा. आ? अगं आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे. आणू? हा, म्हणजे काय प्रश्न कसं विचारते, आणा लवकर. एकच मिनिट. पण म्हणजे तुम्ही इथं कस काय? तुला जाताना बाय सुद्धा केलं नाही मी, म्हणून मग आलो. अहो नाही, मी आलते रूम मध्ये, पण तुम्ही फोन मध्ये लय बिझी होते, म्हणून मग आल्या पावली परत आली. हो, कळालं मला ते.
बरं मी लगेच खाली आलो होतो, पण मग तोपर्यंत तुमची गाडी निघाली होती. मग काय प्रॉपर गिल्टी वाटलं म्हणून मग आलो. मग आता मग आता काय, आलो.